आपण सध्या प्रभाग नंबर 5 मध्ये आलो आहेत. या ठिकाणी मायलेकरं एकाच पक्षातून उभा राहिले आहेत. अमोल बाळकृष्ण माने आणि त्यांच्या मातोश्री नंदा बाळकृष्ण मातोश्री हे मायलेकरं अकलूजच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेत आणि एकाच पक्षातून उभा राहिलेत, एकाच प्रभागातून. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नक्की विकासाचा त्यांचा दृष्टिकोन काय? नमस्कार, मी प्रभाग 5चा उमेदवार अमोल बाळकृष्ण माने आणि माझी आई प्रभाग 5मधूनच आहे, नंदा बाळकृष्ण माने. तर आम्ही सामान्य कुटुंबातला आहे. एक माझी 5 पत्र्याची खोली आहे. त्या 5 पत्र्याच्या खोलीमध्ये मी राहत असतो आणि आजही राहतोय. आपण सामान्य माणसाचे जवळून कामाच्या अडचणी बघितलेल्या आहेत मी. गटरे असो, रस्ते असो, पाणी असो, दवाखाना असो, जे रेशन बंद आहे त्याचे रेशन चालू केलेले आहेत. तरीही सगळं समाजकार्यातून मी केलेलं आहे आणि याच्यामध्ये असं परत तिकीट मिळाल्यानंतर असं वाटलं की आता कुठेतरी सत्तेत जाणं गरजेचं आहे विकास करायचा म्हटल्यानंतर. मग इलेक्शनला उभारलो आम्ही. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला इलेक्शनला उभा राहायचा आणि आपल्या माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी आम्हा दोघाला उमेदवारी देऊन कामाच्या जोरावरती उमेदवारी मिळाली आम्हाला आणि आज आम्ही इथं उभा आहे. तर आमचं ध्येय धोरण एकच राहील की अकलूजमधल्या प्रभाग 5 आणि इतर ठिकाणीही आम्ही अकलूज आमचं म्हणून आम्ही सगळा विकासाची कामं करू व लोकांच्या गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करू. रस्ते, लाईट, आता सध्या काही ठिकाणी रस्ते बंद आहेत रस्त्यावरचे. आज कालच मी परवा इथला एक फोटो टाकून मी पलीकडच्या चांभाराच्या बोळीतला बल्ब बसवून घेतला. आज मला फोन आला की बोल बसवले. म्हणजे मी अकलूजमध्ये इलेक्शनला उभं राहायचं म्हणून काम केलेलं नाही. तर मी प्रत्येक सामान्य माणसाची अडचण माझ्यापर्यंत आली की मी सोडवायचं काम केलेलं आहे. मग ती बागवान गल्लीतला असू, काजी गल्लीतला असू, मुस्लिम समाजाचा असू, जाती धर्म भेद कसलाही केलेला नाही मी काम करत असताना. आणि आता बरेच लोक सांगतात विकास झाला, विकास झाला. आता बघा इकडे ह्या साईडला बघा, इतकं पाणी तुंबले गटरीचं, ही लहान लहान लेकरं खेळते ती. परत बॉल गेला की बॉलमध्ये हात घालते ती. परत तसं त्या लेकरांना कळत नाही ती हात शॅम्पूने वॉश करायचा किंवा साबणाने धुवायचा. मग ही लेकरं सरळ जाते ती डायरेक्ट खायला घेतात, कुरकुरे खातात. त्यातून ती जंतू ही जाऊन परत आजारी पडतात. म्हणजे अशी सगळी परिस्थिती असताना व केविलवाना प्रयत्न करून आमचंच चांगलं आहे, आम्हीच केलंय, ही अशी एक पद्धत उठवली आहे. आता तुमच्या डोळ्यानं तर बघताय पत्रकार साहेब तुम्ही सगळेजण. तर आमचा फक्त एकच दृष्टिकोन राहील. मी पहिल्यापासून सामाजिक कार्यात आहे. आता ही माणूस मराठवाड्यातला माणूस आहे. इथं अकलाई मशानभूमीमध्ये आला होता. त्याच्या हात हे झाला होता, गँगरिंग झाल्यागत झालं होतं त्याला. तर त्याला सोलापूरला उपचाराला पाठवलं. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे की मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मला गरिबीची जाण आहे आणि लोकांची तळमळ आहे. तसं समोरच्याने काहीतरी दाखवावं प्रत्येक उमेदवाराने की त्यांनी काहीतरी केलंय, तर आपण म्हणू की त्यांना लोक स्वीकारतील. मी तर निवडून, माझी आई निवडून, तिन्ही सीटन भाजपाची सत्ता बसणार आहे. वर सरकार केंद्रात आमचं आहे, राज्यात आमचं आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही. लाडकी बहीण योजना आहे, अर्धं तिकीट दिले, परत रेशन मोफत आहे. त्यामुळं 100% आम्ही विजय होऊ एवढंच मी विश्वास व्यक्त करतो. आता तुमच्या नजरेत निवडणूक झाल्यानंतर विकसित अकलूज कसं असेल? विकसित अजेंडा जी पक्षाने ठेवलेला आहे, हे करायचं, अकलूजचा विकास करायचा, त्या पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे आणि आमच्या जी काही इच्छा आहेत की लोकांना चांगले रस्ते, पाणी द्यायचं, त्या पद्धतीने आम्ही करणार आहे. ह्याच्यात शब्दात काही बदल होणार नाही. कारण का मला बंगला नाही, त्या बंगल्यावर वॉचमन नाही, गेट नाही, काय सुद्धा नाही. मला आवाज दिला की जेवत्या ताटावून निघाला अमोल माने. काही वृद्ध माणसं असते ती महिला मंडळ, म्हणजे वयाने ज्येष्ठ नागरिक. आता मध्यंतर आपल्या माळशिरस तहसील साहेबांनी असं काढला होता फतवा की आधी 21,000 दाखला सोडल्यानंतर ती वयोवृद्ध लोकांनी कार्ड घेऊन जायचं तिथं आणि मग कार्ड घेऊन गेल्यानंतर ते बघणार मुलं किती आहेत काय. म्हणजे ज्या पद्धतीने तलाट्याने दाखला अडवायचा असतो मंडल अधिकाऱ्यांनी सर्कलने, बाबा 21,000 तुम्ही बसत नाही, ही सगळी प्रोसेस होऊन द्यायची. पैसे त्या माणसाने खर्च केल्यानंतर त्याला तिथं बोलवायचे, अडवून ठेवायचा दाखला. मग ही बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, 60, 65, 70 वर्षाचे लोक मला तिथं गेल्यानंतर कामाला बघितलं मी तिथं गेल्यावरती. आणि बघितल्यानंतर राव आला, म्हटलं तुम्ही का आलाय बाबा? काय नाही, ते दाखला तापसाय ना, तिथं तहसीलदारचा पत्त्या ना नायब तहसीलदारचा पत्त्या लावा. म्हटलं ही एखादं इथं गोळी वाचून मेलं तर अवघड आहे. मग मी काय केलं, प्रांतसाहेबाला निवेदन दिलं, हे तात्काळ थांबव ना, यांची जबाबदारी जर मेला तुमच्या करायला तर तुम्ही स्वीकारायची. माळशिरस
ही तक्रार दिल्यानंतर सन्माननीय प्रांतसाहेबांनी एक पत्र काढलं की जी काय चौकशी करायची ती ऑनलाईन करा. आज त्या वृद्ध लोकांना तिथं जायची वेळ येत नाही आपल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर बारीक चिरीक गोष्टी असतात की आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे येत नाहीत. पण मी इथूनच पाठवतो पुढं. त्या लोकांना कसलंही झोकं बिकं घेऊन देत नाही. का तर आजार असते, वय झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर जावं लागतं आणि ते पाटील वस्तीचा रस्ता अजून त्यात हायवे. त्यामुळे लय अडचणी आहे. त्यामुळे मी तिथं जाऊन देत नाही लोकांना. मी एक पद्धतीनं आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची एक अशी तक्रार आली होती की नॉन क्रिमिनल जे आहे ते 1 वर्षाचं मिळते. मग हे आल्यानंतर मी एक प्रांतसाहेबाला निवेदन दिलं. आता आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये 3 वर्षाचं देतात. पण महासेवा केंद्रवाल्याचे कशी तरी आपलं व्यवसाय वाढावा म्हणून 1 वर्षाची देत होते. मग ही शासनाचा जी-आरच आहे 3 वर्षाचा द्या. मग मी प्रांतसाहेबाला निवेदन दिलं. मग परत प्रांतसाहेबांनी सांगितलं मला त्याच्यामध्ये, जे महासेवा केंद्र देणार नाही विद्यार्थ्याला 3 वर्षाचं, त्याचा आम्हाला तुम्ही तक्रार करा, आम्ही त्याचे शील बंद करू. तेव्हापासून 3 वर्षाचं नॉन क्रिमिनल विद्यार्थ्यांना मिळालं. किती दिवसापासून द्यायला लागले? एक मला वाटतंय ती 3-4 महिन्यापूर्वी मी तक्रार दिली होती. तर आता बऱ्याच लोकांना 3 वर्षाचं मिळालेलं आहे. तुम्ही फॉलोअप घेतला तर किती लोकांना मिळालं? तरी एक 10 ते 15 विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. कारण का कसं आहे, कधीही नोकरीचं मागणीसाठी होते किंवा शाळेसाठी होते. मग व्हॅलिडिटी संपल्यानंतर ही काय लगी प्रोसेस होत नाही नॉन क्रिमिनल. मग 3 वर्षाचं जर विद्यार्थ्याच्या उशाला असेल, तर त्याला निम्या रात्री बोलवलं तरी त्याचं काम भागतंय. म्हणजे अकलूजमध्ये नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे. हां. आपण मतदारापर्यंत पोहोचताय. मतदारांना काय आव्हान कराल की काय कुठल्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करावं आणि निवडून द्यावं? या प्रभाग 5 मध्ये आणि अकलूजमध्ये जवळ-जवळ अमोल माने ही एक बहीण भावाचं नातं, नातू आजीचं नातं, म्हाताऱ्या माणसाचं, मग ते मुस्लिम समाज असो, अजून इतर कुठला समाज असो. त्यामुळं इथल्या लोकांनी मला 100% स्वीकारणार आहे ते. मी त्यांना सांगतोय, त्यांना माझ्या कामाची पद्धत माहीत असल्यामुळं मला त्यांना मी सांगतोय विकास मी काय करणार आहे. तर त्यांनाही 100% माहीत आहे. ही चांगला माणूस गेला तर लय वेळ वेटिंगला बसायची गरज लागणार नाही. त्यामुळे मी 100% विकास करेल.